नमस्कार. सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचे या ठिकाणी स्वागत करतो. मी तहसीलदार बार्शी FR शेख या ठिकाणी महत्त्वाची माहिती देण्यासाठी उपस्थित आहे. आपल्या तालुक्यामध्ये संपूर्ण राज्याबरोबर आणि आपल्या संपूर्ण जिल्ह्याबरोबरच आपल्या बार्शी तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन हा 17 सप्टेंबर रोजी असतो आणि आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 2 ऑक्टोबर 2025 ला आपण संपूर्ण देशभरात साजरा करत असतो. तर दिनांक 17 सप्टेंबर राष्ट्रनेता ते 2 ऑक्टोबर 2025 राष्ट्रपिता हा जो पंधरवडा आहे तो महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन यांनी सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्याचं त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. आणि या सेवा पंधरवड्यामध्ये शासनाने एकूण 3 टप्पे त्या ठिकाणी निश्चित केलेले आहेत. त्यामध्ये पहिला टप्पा हा पाणंद रस्ते विषयक एक अशी ऐतिहासिक मोहीम त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. दुसरा टप्पा हा सर्वांसाठी घरे आहे, ज्यामध्ये भूमिहीन लाभार्थींना जे घरकुलसाठी पात्र आहेत मात्र त्यांच्याकडे जागा नाही अशा लाभार्थींना ग्रामपंचायतीमार्फत संपूर्ण गावातील आपले ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये जे काही आमचा लँड बँक असणार आहे, ज्या ठिकाणी शासकीय जमिनी आहेत, शासकीय जमिनी उपलब्ध झाल्या नाहीत तर ज्या ठिकाणी आपण घरकुलाला सार्वजनिक प्रयोजन म्हणून त्या ठिकाणी शासनाने घोषित केलेलं आहे, तर असे पण आपण त्या ठिकाणी लोकांना जे लाभार्थी आहेत पात्र भूमी अशांना सर्वांसाठी घरे या उपक्रमामध्ये जागा वाटपाचं कार्यक्रम असेल. आणि तिसरा एक उपक्रम आहे ज्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीचा विचार करून नाविन्यपूर्ण उपक्रम त्या ठिकाणी समाविष्ट करायचे, ज्यामध्ये आपल्या मान्य जिल्हाधिकारी यांनी एकूण 14 प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्यापैकी पहिला टप्पा जो आमचा असणार आहे पाणंद रस्ते विषयक मोहिमेचा. आपण जर पाहिलं आपल्या भारत देशामध्ये कृषीप्रधान आपला देश आहे. बरीचशी जे नागरिक आहेत ते कृषीवरती त्या ठिकाणी त्यांचं उपजीविका अवलंबून आहे. आणि जर शेतीसाठी चांगला रस्ता नसेल आणि त्यामध्ये जर अडथळे आले तर विनाकारण मग त्यामध्ये कोर्ट कचेऱ्या असतील, मग महसुली दावे त्या ठिकाणी निर्माण होतात, कोर्ट दावे त्या ठिकाणी निर्माण होतात. आणि यामधली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपली जी जमाबंदी झालेली आहे म्हणजे जी आपण जमिनीची मोजणी करतो ही 1890 ते 1930 या दरम्यानच आपल्या जमिनीची मोजणी झालेली होती, ज्याला आपण जमाबंदी म्हणतो. आणि ज्यावेळेस अशी जमाबंदी झाल्यानंतर त्या काळामध्ये जेव्हा त्याचं सर्वेक्षण होत होतं त्या काळामध्ये जे नकाशे त्या ठिकाणी तयार केले जात होते ते नकाशे तयार करत असताना त्यावेळेस जे अस्तित्वात रस्ते होते ते रस्ते त्यावेळेसच्या नकाशामध्ये घेतलेले होते. त्यामध्ये मग 3 प्रकारचे रस्ते होते. एक डबल लाईन रस्ते असतात. डबल लाईन रस्ते म्हणजे हे जवळपास मोठे रस्ते असतात, ग्रामीण हद्दीचे रस्ते असतात, एका गावावरून दुसऱ्या गावाला जाण्यासारखे हे रस्ते असतात. आणि हे जे रस्ते असतात हे कोणत्याही भूमापन क्रमांकामधून म्हणजे कोणत्याही शेतकरीच्या गटामधून ते गेलेले नसतात, तर ते स्वतंत्र तो शासनाच्या मालकीचा जो महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आहे आमचं 1966 त्याच्या कलम 20 प्रमाणे हे शासनाच्या मालकीचे म्हणून त्या ठिकाणी समजले जातात. आणि हे असे रस्ते त्यावेळेस त्या ठिकाणी नकाशावरती दाखवलेले आहेत. हा एक प्रकार झाला. दुसरे जे रस्ते आपल्या नकाशावरती दाखवलेले आहेत ते डबल डॉटेड लाईन आहेत म्हणजे दुबार रेषेने दाखवलेले रस्ते आहेत, तुटक रेषेने. तर हे जे रस्ते आहेत ते जवळपास 16 फूट ते 21 फुटाचे रस्ते आहेत, ज्यांना आपण गाडी मार्ग सुद्धा म्हणत असतो. हे पण रस्ते त्या ठिकाणी जरी भूमापन क्रमांकामध्ये समाविष्ट असले तरी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 20 प्रमाणे हे रस्ते सुद्धा शासनाच्या मालकीचे आहेत. आणि ते संबंधित ज्या गटामधून ते गेलेले आहेत त्या गटाच्या एकूण क्षेत्रामध्ये त्यांचा अंतर्भाव आहे आणि तो पोटखराब म्हणून आपण दर्शवलेला असतो. आणि जरी तो एकूण क्षेत्रामध्ये दाखवत असलो तरी त्याची सुद्धा मालकी ही शासनाची आहे, हे कलम 20 प्रमाणे समजलं जातं. तिसरा प्रकार जो आपल्या नकाशावर असतो तो असतो सिंगल डॉटेड म्हणजे एकेरी रेषेमध्ये तुटक रेषेने दर्शवलेले रस्ते असतात, जे पायवाट म्हणून त्या ठिकाणी
घोषित केलेले आहेत त्या काळामध्ये. आणि जरी पायवाट म्हणत असलो तरी त्यांची रुंदी सुद्धा, रस्त्याची रुंदी ही जवळपास 8.25 फूट इतकी ती रस्त्याची रुंदी आहे. मग असे हे जे रस्ते आहेत वर्षानुवर्ष वापरात होते. मग सोयीनुसार काही लोकांनी त्याच्या वहिवाटा बदललेल्या आहेत आणि महसुली दावे पण जे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे प्राप्त होत असतात त्यामध्ये मुख्यतः 2 कायदे त्या ठिकाणी आहेत. एक मामलेदार अधिनियम 1906 आहे, ज्या अंतर्गत कलम 5 मध्ये ज्या वहिवाटींचे रस्ते आहेत आणि त्याला जर अडथळा केलेला असेल तर ते मोकळा करण्यासाठी आपण त्या ठिकाणी काम करत असतो. आणि दुसरा रस्ता हा शेतीसाठी जाण्यासाठीचे रस्ते आहेत जे सर्वे नंबरच्या बांधावरून आपण तो रस्ता कलम 143 अंतर्गत आपण देत असतो. मग असे हे जे सर्व रस्ते आहेत, मग बऱ्याचशा प्रकरणामध्ये नकाशावरचे रस्ते सुद्धा अतिक्रमित आहेत. मग 1930ला जमाबंदी झाली, त्याच्यानंतर सर्वेक्षण झालं नाही, मोजणी झाली नाही आणि बरेचसे नकाशे हे वहिवाटीचे रस्ते त्यानंतर पण सुरू झाले, पण त्यांना नकाशावर घेण्याचा प्रयत्न कधी झाला नाही. त्यांना वेगळा असं नंबर देण्याचा कधीही प्रयत्न त्या ठिकाणी झालेला नव्हता. आणि या सगळ्या ज्या काही गोष्टी आजपर्यंत झालेल्या नाहीत, त्यामुळे मी मगाशी बोलताना सांगितलं की एक ऐतिहासिक निर्णय रस्त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी झालेला आहे. आणि हा दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजीचा महसूल विभागाचा शासन निर्णय आहे, ज्यामध्ये 5 प्रकारचे रस्ते त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्यामध्ये ग्रामीण रस्ते आहेत, हद्दीचे रस्ते आहेत जे दुबार लाईनचे आहेत. 3 नंबरचा प्रकार हा दुबार तुटक रेषेचा रस्ता आहे, जो गाडी मार्ग म्हणून आपण ओळखत असतो. 4 नंबरचा पोट खराब रस्ता आहे, पायमार्गचा रस्ता आहे, जो 8.25 फुटापर्यंत असतो. मग काही रस्ते असे आहेत जे शेतावर जाण्याचे आहेत, शिव रस्ते आहेत, ज्या ठिकाणी 2 गावांची शिव मिळत असते. काही पानंद रस्ते आहेत आणि हे रस्ते चालू असताना सुद्धा आज रोजी पण ते नकाशावरती कुठेच दाखवलेले नाही. त्यामुळे जे नकाशावरती रस्ते आहेत 3 प्रकारचे, त्यांचं पण वर्गीकरण या ठिकाणी केलेलं आहे. त्यांना वेगळा सीमांकन करून त्यांना वेगळा नंबर त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. जे रस्ते आज रोजी चालू आहेत मात्र आज अखेरपर्यंत ते नकाशावरती आलेले नाहीत, अशांची सुद्धा सीमांकन करून ते सुद्धा आपण नकाशावरती घेणार आहोत. आणि जे रस्ते आमच्याकडे वर्षानुवर्ष प्रकरण चालू होते, मामलतदार कोर्ट अधिनियम अंतर्गत चालू होते, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 143 मध्ये चालू होते आणि ज्यामध्ये आम्ही रस्ते मंजूर केले, लोकांना त्या ठिकाणी रस्ते मोकळे करून दिले, तयार करून दिले आणि तयार करून दिल्यानंतर सुद्धा त्यांची सुद्धा नकाशावर आज अखेर कुठेच नोंद नव्हती. आणि हे रस्ते तयार करून दिले, चालू करून दिले तरी भविष्यामध्ये परत लोकांमध्ये त्यांच्या हद्दीवरून ते निश्चित न केल्यामुळे त्याच्यात वादविवाद व्हायचे आणि परत रस्ता अडवण्याचा प्रकार, त्यांच्यातले तंटे, त्यांच्यातले वाद, मग जमीन पडीक राहण्याचा विषय असेल किंवा कुणाला जर जमीन त्या ठिकाणी त्यांनी कसलेली आहे, त्या ठिकाणी काढणी झालेली आहे मात्र तो बाजारापर्यंत नेण्याचे प्रश्न असेल, असे बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी होत होते. तर हे सर्व प्रश्न त्या ठिकाणी कायमस्वरूपी मिटवण्याकरिता आता भूमी अभिलेख विभाग असेल, ग्रामविकास विभाग असेल, यांच्या वतीने आपण सर्वांच्या सहकार्याने ही मोहीम त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. प्रत्येक गावातील प्रत्येक रस्त्याला आता एक विशिष्ट संकेतांक त्या ठिकाणी देणार आहोत. मग आता ही संकेतांक देण्याची प्रक्रिया कशी असणार आहे? मग जिल्ह्याला पहिल्यांदा जिल्ह्याला क्रमांक दिलेला आहे. म्हणजे आता आपला सोलापूर जिल्हा आहे तर सोलापूर जिल्ह्याचा क्रमांक हा 25 आहे. मग हे संकेतांक शासन स्तरावरून ठरलेले आहेत. दुसरा जो संकेतांक असणार आहे 2 अंकी, तो असणार आहे तालुक्याचा. हे माननीय विभागीय आयुक्त त्याला देणार आहेत. म्हणजे आपल्या सोलापूर जिल्ह्याचा संकेतांक कसा होईल? 25. मग आपल्याकडे जर जेवढे तालुके आहेत 12, 13, 11 तालुके आहेत आपल्याकडे, मग प्रत्येक तालुक्याला 0, 1 ते 11 असे सांकेतिक क्रमांक दिले जातील. मग तालुक्याचा क्रमांक झाल्यानंतर जे गाव आहेत, आता बार्शी तालुक्यामध्ये आपल्याकडे 138 गाव आहेत जवळपास, मग त्याला 001 ते 138 असे 3 अंकी नंबर गावाला संकेतांक मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या स्तरावर त्या ठिकाणी देणार आहेत. म्हणजे आता आपण उदाहरण दाखल पानगाव या गावातील एक दुबार लाईनचा रेषा जर धरला तर जो नकाशावरती आहे तर त्याचा संकेतांक क्रमांक आता आम्ही असा देऊ का 25 हा जिल्ह्याचा. मग जे आपल्या तालुक्याला क्रमांक समजा 10 मिळाला तर 25, 10 आणि त्यानंतर आम्ही जेव्हा गावांची यादी करणार त्यात पानगावला जर 122 नंबरचा क्रमांक भेटला, मग 25, 10, 122. मग आता त्या गावामध्ये एकूण किती रस्ते आहेत? मग समजा आता दुबार लाईनचा आहे तर त्याला ए कॅटेगरी भेटणार आहे. दुबार लाईन भरीव रेषेने दर्शवलेले. जे दुबार तुटक रेषेने आहेत त्यांना बी कॅटेगरी भेटणार आहे, त्याला मग बी या संकेतांक क्रमांक देणार आहे. जे सिंगल
डॉटेड लाईन्स आहेत, जे एकेरी रेषेमध्ये दर्शवलेले रस्ते आहेत, त्यांना C क्रमांक देणार आहेत. आणि जे रस्ते नकाशावरती नाही मात्र आज रोजी चालू आहेत त्यांना आपण D क्रमांक देणार आहोत. आणि जो E क्रमांक असणार आहे तो जो आपले शिवरस्ते आणि पानंद रस्ते आहेत जे आम्ही 143 मध्ये दिलेले आहेत, मामलतदार कोर्ट अधिनियम अंतर्गत दिलेले आहेत, ते रस्त्यांचा सुद्धा आपण समावेश या प्रकारामध्ये या ठिकाणी करणार आहोत. तर हे जे सेवा पंधरवडा या ठिकाणी आम्ही निश्चित केलेला आहे, तहसील कार्यालय बार्शी मार्फत सुद्धा त्या ठिकाणी गावस्तरीय एक समिती आपण त्या ठिकाणी निश्चित केलेली आहे, ज्यामध्ये मंडळ अधिकारी अध्यक्ष आहेत आणि संपूर्ण गावातील जे इतर सदस्य आहेत कर्मचारी, त्यामध्ये ग्रामपंचायत अधिकारी आहेत, ग्राम महसूल अधिकारी आहेत, पोलीस पाटील आहेत, कृषी सहाय्यक आहेत, ज्यामध्ये सहाय्यक कृषी अधिकारी आता नामकरण झालेलं आहे, त्याचबरोबर महसूल सेवक आहेत आणि जे आपले लोकप्रतिनिधी आहेत, मग सरपंच असतील, त्या ठिकाणचे जिल्हा परिषद सदस्य असतील, यांना सुद्धा निमंत्रित सदस्य म्हणून या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने सर्वप्रथम आपण त्या गावामध्ये शिवार फेरी आयोजित केलेली आहे. आणि याचा कालावधी मी आपल्या बार्शी तालुक्याकरिता 10 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीकरिता आपण शिवार फेरी करणार आहोत. आजही बऱ्याचशा गावामध्ये आपले सर्व ग्रामस्तरीय सदस्य असतील, सर्व लोकप्रतिनिधी असतील, यांच्या उपस्थितीमध्ये बऱ्यापैकी गावांमध्ये शिवार फेरी झालेली आहे. थोडासा एक्झरसाइज आम्ही सुद्धा या ठिकाणी जे नकाशे आपल्याकडे ऑलरेडी नकाशावरती रस्ते उपलब्ध आहेत यांचं पण आम्ही एक्झरसाइज केलेलं होतं. त्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये एकूण 665 रस्ते असे आहेत जे नकाशावरती दर्शवलेले आहेत. मग त्यामध्ये दुबार लाईन असेल, ते ऑलरेडी चालू असतील, त्याच्यावर वेगवेगळ्या यंत्रणांकडून खर्च पण झालेला असणार आहे, त्यांना सुद्धा आपण संकेतांक क्रमांक देऊ. मग अशा एकूण 665 रस्ते आपल्याकडे जवळपास 1610 किलोमीटरचे हे रस्ते आहेत, ज्यामध्ये फक्त आता 6 अतिक्रमित आहेत असं आमच्याकडे रिपोर्ट आहे. मग त्यामध्ये बरेचसे जे गावं आहेत त्या गावांमधून आपण मग शिवार फेरी दरम्यान त्यांच्यावरचं अतिक्रमण काढण्याची मोहीम त्या ठिकाणी घेणार आहोत. आता हे तर झाले फक्त जे नकाशावरती आहेत अशा रस्त्यांच्या बाबतीत झालं. मात्र जे रस्ते चालू आहेत मात्र नकाशावरती आलेले नाहीत अशा रस्त्यांच्या बाबतीत आपण मोहीम घेतलेली आहे. ती शिवार फेरीमध्ये त्यांचे आता प्रपत्र आम्ही 2 प्रपत्र त्या ठिकाणी तयार करतोय. प्रपत्र 1 असं असणार आहे, जे रस्ते नकाशावरती आहेत अशा रस्त्यांची माहिती आम्ही प्रपत्र 1 मध्ये घेणार आहोत. आणि प्रपत्र 2 अंतर जो असणार आहे, असे रस्ते जे चालू आहेत मात्र नकाशावरती नाहीत, असे रस्ते जे मामलतदार कोर्ट अधिनियम अंतर्गत आदेश दिलेले आहेत, 143 अंतर्गत दिलेले आहेत मात्र नकाशावरती नाहीत, त्यांचं सीमांकन झालं नाही, असे प्रपत्र 2 मध्ये घेणार आहोत. आणि सीमांकन करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडे जी काही कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, त्यामुळे आपल्याकडे जी 11 मंडळ आहेत, प्रत्येक 11 मंडळातील एक गाव, आता ही जी प्रपत्र 1 आणि प्रपत्र 2 आहेत आणि शिवार फेरी आहेत, हे 100% गावांमध्ये आपल्या या सेवा पंधरवड्यामध्ये होणार आहे. ज्या रस्त्यांमध्ये मी आदेश मागील वर्षभरामध्ये 2 वर्षभरामध्ये दिलेले आहेत आणि ज्यांमध्ये वरिष्ठ कार्यालयामध्ये अपील केलेलं नाहीये किंवा स्थगिती नाही किंवा माझा निर्णय रद्द झालेला नाही, असे जे रस्ते आहेत आणि आम्ही ऑलरेडी अतिक्रमण मुक्त करून दिलेले आहेत, अशा रस्त्यांना संकेतांक क्रमांक आम्ही देणार आहोत. ज्या रस्त्यांमध्ये मी आदेश दिले मात्र स्थगिती नाही, ते रस्ते सुद्धा आम्ही मोहीम स्वरूपामध्ये या कालावधीमध्ये अतिक्रमण त्या ठिकाणी मुक्त करून देणार आहोत. त्यामुळे माझी अशी विनंती असणार आहे का हा खूप मोठा विषय आहे, सर्व शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे खरं तर यामध्ये सर्व गावातील जे लोकप्रतिनिधी आहेत, मग त्यामध्ये सरपंच आहेत, सर्व ग्रामपंचायत सदस्य आहेत, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आहेत, प्रगतिशील शेतकरी आहेत, यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आपल्याला या मोहिमेमध्ये घ्यावा लागेल, जेणेकरून ही जी काही तंटे आहेत, हे जे काही वादविवाद आहेत, हे कायमस्वरूपी आपल्याला कुठेतरी मिटवावे लागणार आहेत. कारण जमीन ही काही वाढणारी नाही आणि जशी जशी लोकसंख्या वाढणार आहे त्या ठिकाणी छोटे छोटे तुकडे आपल्या जमिनीचे गेलेले आहेत. त्यामुळे जो रस्त्याच्या कडेला असतो त्याला रस्त्याला जायला एक्सेस असतो आणि तो मात्र मागे जे आहे त्यांचा विचार त्या ठिकाणी होत नाहीत आणि मग जो रस्त्यावर असतो त्याला काही अडथळा नसतो. त्यामुळे तो मागे जे असणारे आहेत लोक त्यांना देण्यामध्ये कुठेतरी कुचराई त्या ठिकाणी करत असतो. त्यामुळे आता या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही जे काही निर्णय घेतलेला आहे आणि जे रस्त्यांचे आदेश दिलेले आहेत, जे रस्ते नकाशावरचे आहेत, कोणत्याही पद्धतीमध्ये अडथळा या ठिकाणी टॉलरेट करून घेतला जाणार नाही. खरं तर आम्ही विनंती या ठिकाणी आपल्या माध्यमातून पण सर्व शेतकऱ्यांना करतो का सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी मला सांगायची आहे का हे जे रस्त्यांची यादी जेव्हा प्रपत्र 1 आणि 2 मध्ये तयार होईल, हे सर्व यादी तयार केल्यानंतर ही यादी आम्ही ग्रामसभेमध्ये ठेवणार आणि ग्रामसभेचं आयोजन संपूर्ण तालुक्यामध्ये 17 तारखेला केलेलं आहे. महसूल
जे काही पंधरवडा आपण या ठिकाणी सेवा पंधरवडा आयोजित केले त्यामध्ये सातबारा वाचन तर तो वेगळा पार्ट आहे, त्यात सातबाऱ्याचं पण वाचन आपण करणार आहोत. मात्र त्यामध्ये आपण हे जे सर्व रस्ते आहेत, मग ते जे प्रपत्र 1 मधले असतील 2 मधले असतील ते ग्रामसभेमध्ये ठेवणार. गावातील सगळ्या लोकांना ती स्थानिक परिस्थिती माहिती असते आणि जे रस्ते जी यादी आमची ग्रामस्तरीय समिती तयार करेल आणि ग्रामसभेपुढे ठेवेल आणि ग्रामसभेमध्ये जे मंजूर होतील का ठीक आहे याच्यामध्ये आपल्याला अतिक्रमण आहे ते काढणं आवश्यक आहे किंवा याच्यावर अतिक्रमण नाही, हा रस्त्याला सांकेतांक क्रमांक द्यायला काही हरकत नाही, असे सर्व रस्त्यांवरती आपण कारवाई करणार आहोत. मग ज्यामध्ये ग्रामसभेमध्ये जे संमत होतील आणि त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांची संमतीपत्र आपण घेणार आहोत आणि ज्यांची सर्वांची सहमती असेल त्यांच्या बाबतीत आपण डायरेक्ट त्या ठिकाणी सांकेतांक क्रमांक सीमांकन करून देण्याचं काम करणार आहोत. मात्र ज्यामध्ये अतिक्रमण असणार आहेत, ज्यामध्ये लोकांचे अडथळे असणार आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा त्यांना सुनावणीची नोटीस देऊन पोलीस बंदोबस्त सुद्धा जर आवश्यकता पडली तर त्या ठिकाणी आम्ही हे घेणार आहोत. मात्र हा विषय या ठिकाणी कायमस्वरूपी आपल्याला संपवायचा आहे, कारण कृषी हा आपल्या देशाचा आत्मा आहे, शेतकरी हा या देशाचा आत्मा आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्याची व्यवस्था कायमस्वरूपी होत नाही, यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय महसूल मंत्री यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन हा शासन निर्णय आलेला आहे. त्यामुळे त्यांच्या एकूणच मार्गदर्शनाखाली महसूल विभाग हे सर्व कारवाई या ठिकाणी करत आहे आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जायला अडथळा होणार नाही याकरिता ही मोहीम स्वरूपात आम्ही घेत आहोत. त्यामुळे आपल्या माध्यमातून विनंती आहे त्या जे रस्ते चालू आहेत ते तर आपण सीमांकन करून त्यांची हद्द एकदाची आपण निश्चितच करणार आहोत. मात्र जे अडथळे पण आहेत ज्यामध्ये आम्ही आदेश केलेले आहेत त्यामध्ये पण कोणत्याही प्रकारचा अडथळा या ठिकाणी आम्ही सहन करून घेणार नाही आहोत. आम्ही विनंती करून सर्वांना त्या ठिकाणी सर्वांच्या सहमतीने करण्याचा आमचा प्रयत्न असेल. मात्र ज्यामध्ये अडथळा येणार आहे त्या ठिकाणी सुद्धा पोलीस बंदोबस्तामध्ये हे रस्ते शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी निश्चितपणाने त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून देणार आहोत. तर अशा पद्धतीने ही आपली संपूर्ण सेवा पंधरवड्यातली कारवाई असणार आहे रस्त्यांच्या बाबतीत. दुसरा जो सर्वांसाठी घरी आहे, आपण आपलं संपूर्ण लँड बँक त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये किती शासकीय जमिनी आहेत, मग गायरान जमिनी किती आहेत, महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या जमिनी किती आहेत, यापूर्वी आपण बऱ्याचशा जमिनी या सौर ऊर्जेच्या कामाकरिता त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, कृषी वाहिनीसाठी दिलेल्या आहेत. बरेचशा आता जवळपास आपण 106 लाभार्थ्यांना 5 गावांमध्ये वाटप केलेले आहेत जमीन. त्याच्यामध्ये परत एक तरतूद या ठिकाणी आलेली आहे का जे भूमिहीन आहेत आणि ज्यांना 500 मीटरच्या आत घर बांधायचं आहे परंतु तुकडेबंदीची बाधा येते, तर असे जे गावठाणापासून 500 मीटरच्या आत ज्या शेतकऱ्यांना ज्या लाभार्थ्यांना खरेदी खत करून घ्यायचे तुकडा पाडून, तर त्यांना सुद्धा माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत परवानगी त्या ठिकाणी मिळणार आहेत. म्हणजे त्यांचं सुद्धा जागेचा प्रश्न मिटला का त्यांना पंचायत समिती विभागामार्फत त्यांना घरकुलसाठीचा पण जो काही निधी आहे शासनाचा तो त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे ही पण मोहीम त्या ठिकाणी होणार आहे. आणि इतर जे नाविन्यपूर्ण उपक्रम आहे त्यामध्ये आता आम्ही जे नेहमी वेगवेगळ्या मोहिमेद्वारे कालावधी दरम्यान वापरत असतो ते तर आम्ही करणारच आहोत, परंतु आपल्या खास बार्शीकरिता मी एक मोहीम स्वरूपात एक त्या ठिकाणी नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून मी त्या ठिकाणी एक मोहीम त्या ठिकाणी हाती घेतलेली आहे. एकंदरीत जर पाहिलं तर आपला बार्शी तालुका हा मराठवाड्याशी टच असणारा आहे, बऱ्यापैकी जिरायत जमीन त्या ठिकाणी असणार आहे आणि इतर जिल्ह्यांच्या इतर तालुक्यातील याच्याशी तुलना करता आपल्याकडे शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण पण माझ्या मते खूप आहे. आणि आम्ही असे 38 लाभार्थी किंवा 38 शेतकरी कुटुंब त्या ठिकाणी मी आयडेंटिफाय केलेले आहेत जे मागील 10 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये त्यांच्या कुटुंबातल्या कर्त्या पुरुषांनी असेल एखाद्या व्यक्तीने असेल त्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्यांना आपण शासनामार्फत जो काही 1 लाखाचा निधी होता तो दिलेला आहे. मात्र असं जरी असलं तरी त्या शेतकरी कुटुंबातला एखादा कर्ता व्यक्ती गेल्यानंतर इतर वेगवेगळे जे शासनाच्या विभागांचे लाभ आहेत ते त्यांच्यापर्यंत विनासायास पोहोचावेत याकरिता मी ही विशेष मोहीम आपल्या तालुक्यामध्ये एक राबवत आहे, ज्याला आपण शेतकरी सबलीकरण योजना म्हणून आपल्या तालुक्यामध्ये आपण सुरू केलेली आहे. त्यामध्ये 38 असे माझ्याकडे जे लाभार्थी कुटुंब आहेत किंवा ज्यांच्यावर असा दुःखाचा डोंगर कोसळले असे जे कुटुंब आहेत त्यांना कुठेतरी आधार द्यायचा म्हणून अशा प्रत्येक कुटुंबाकरिता एक अधिकारी मी पालक अधिकारी म्हणून त्या ठिकाणी डेप्यूट करत आहे. त्याच्यामध्ये मग माझ्याकडचे मंडळ अधिकारी असतील, विस्तार अधिकारी आहेत, कृषी विभागाचे जे पर्यवेक्षक दर्जाचे अधिकारी आहेत, पोलीस विभागाकडचे काही
राजपत्रित अधिकारी आहेत पर्यवेक्षक दर्जाचे, अशा अधिकाऱ्यांना एका कुटुंबाला एक अधिकारी पालक अधिकारी म्हणून आपण त्या ठिकाणी देतो आणि जवळपास मी या ठिकाणी 30 प्रकारचे लाभ या ठिकाणी समाविष्ट केले. त्यामध्ये मग शेतकरी ते त्या ठिकाणी फिजिकल त्यांना जाऊन